नमस्कार मित्रांनो. तर बघा, नर्सिंग वाल्यासाठी आता एक खूप आनंदाची बातमी आहे. बघा, आर-आर-बीच्या ज्या 2025च्या ज्या व्हॅकन्सी आहेत, त्या व्हॅकन्सी आता निघालेल्या आहेत. बघा, आपण यामध्ये आता बघू की जे अप्लिकेशन फॉर्म आहे ते कधी फिलअप करायचे आणि लास्ट डेट कधीपासून राहणार आहे आणि इन डिटेल्स आपण त्याचा जो पे आहे तो पे बघणार आहोत आणि किती व्हॅकन्सीज आहेत ते आपण यामध्ये आता बघणार आहोत. तर बघा, नोटिफिकेशन आता निघालेलं आहे आणि हे जी आहे ही आर-आर-बीची 2025ची रिक्रुटमेंट आहे. तर बघा, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर-आर-बी सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस CEN 03/2025 बघा 2025 चे हे नोटिफिकेशन आहे. तर रिक्रुटमेंट व्हेरियस पोस्ट ऑफ पॅरामेडिकल कॅटेगरीज इंडिकेटिव्ह नोटीस. तर बघा, application are invited from the eligible candidate post paramedical categories given in the table below. The last date of submission application is 8 सप्टेंबर 2025. तर बघा, 8 सप्टेंबर 2025 ही application ची लास्ट डेट आहे. मग application स्टार्टिंग डेट कधी आहे बघा, the complaint in all respect must be submitted through the online mode. बघा, जो आपल्याला application आहे तो applicationला कसा करायचा आहे, ऑनलाईन मोड करायचा आहे. त्यानंतर बघा, इम्पॉर्टंट डेट्स, यामध्ये आपण बघू इम्पॉर्टंट डेट्स काय बघू. ओपनिंग डेट अप्लिकेशन 9 ऑगस्ट 2025. बघा, 9 ऑगस्ट पासून जी अप्लिकेशन ओपन होणार आहे, आपल्याला 9 ऑगस्ट पासून आपण 8 सप्टेंबर 2025 पर्यंत आपण हा फॉर्म भरू शकतो. बघा, पोस्ट काय बघा, नर्सिंग सुपरिटेंडंट म्हणून पोस्ट आहे. आपल्याला माहित आहे की जी आर-आर-बी मध्ये जी रेल्वेची भरती राहते त्यामध्ये नर्सिंग साठी ही नर्सिंग सुपरिटेंडंट पोस्ट राहते. बघा, नर्सिंग सुपरिटेंडंट पोस्ट कधी मिळते, जर आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर जॉब करत असेल, आपल्याला 10 ते 12 वर्षानंतरच आपल्याला काय नर्सिंग सुपरिटेंडंट पोस्ट मिळते. बट आपण जर रेल्वेमध्ये जर जॉईन करत असेल किंवा रेल्वेमध्ये जर भरती होत असेल, तर तिथे डायरेक्ट आपल्याला नर्सिंग सुपरिटेंडंट ही पोस्ट मिळते नर्सिंगला. त्यानंतर बघा, पे किती आहे, तर पे 7 पे आहे, 7 CPC पे आहे याचा. आणि आपल्याला इनिशियल पेमेंट किती पडणार आहे, 44,900 आपल्याला इनिशियल पेमेंट भेटणार आहे. त्यानंतर बघा, एज एज काय आहे, 20 ते 40 पर्यंत एज आहे आणि टोटल व्हॅकन्सी नर्सिंगच्या किती आहे, 272 272 व्हॅकन्सी आहे नर्सिंगच्या. तर बघा, एक चांगला आकडा आहे, 272 वॅकन्सीज आहे नर्सिंगच्या. तर बघा, या वॅकन्सीज कुठल्या कुठल्या आहेत ते पण बघू आपण. त्यानंतर यामध्ये अजून काय इम्पॉर्टंट त्यांनी सांगितलेलं आहे ते पण बघा आपण. तर बघा, कॅन्डिडेट आर स्ट्रॉंगली ऍडवाइज व्हेरीफाय देअर प्रायमरी डिटेल्स युजिंग देअर आधार कार्ड. बघा, जे काही तुमचं जे प्रायमरी डिटेल्स राहणार, जसं की नेम, बर्थ डेट, नेम, बर्थ डेट, हे जे आहे हे आपल्या आधार कार्ड थ्रू ते व्हेरीफाय करणार. त्यानंतर बघा, ड्युरिंग द फिलिंग ऑफ ऑनलाईन application in order to avoid inconvenience, additional delay due to the details of security, every stage of recruitment process in non-Aadhaar card verification or application in order to achieve the successful name and date of birth, the 10th class passing certificate. Similarly, Aadhaar needs to be. तर बघा, ते काय करणार आहे की आपण जेव्हा फॉर्म फिलअप करू त्यानंतर तेव्हाच आपलं आधारचं ते व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर आपलं जे फिंगरप्रिंट वगैरे घेऊन ते व्हेरीफाय करणार आहे. त्यानंतर जेव्हा एक्झाम राहणार आहे, एक्झामच्या टाइमला पण ते काय करणार आहे, आपलं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड आपलं व्हेरीफाय करणार आहे आधार कार्ड थ्रू. त्यानंतर जे 10चं क्लासचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे, ते बोर्ड सर्टिफिकेट पण सिमिलर आलं पाहिजे, आपल्याला मॅच झालं पाहिजे 100%. त्यानंतर बघा, नेक्स्ट, द अपडेटेड विथ लेटेस्ट फोटो, बायोमेट्रिक फिंगरप्रिंट्स अँड फिलिंग द ऑनलाईन अप्लिकेशन. तर बघा, जेव्हा आपण ऑनलाईन अप्लिकेशन करू तेव्हा आपल्याला फिंगरप्रिंट्स, त्यानंतर जो लेटेस्ट फोटो आहे तो फोटो राहणार आहे. दिस नोटिफिकेशन इज प्युअरली इंडिकेटिव्ह इन नेचर. फॉर फुल डिटेल्स इज अप्लिकेशन advertised through the details in number 0325 paramedical through before the filling of online application in details CN 9/3/2025 in any correspondence addendums. Important notice is related to offer recruitment is shall be issued to time on the website of RRB list below. तर बघा,
हे जे नोटिफिकेशन आहे 003/2025, हे नोटिफिकेशन काय आहे, ज्या 272 वॅकन्सी डिवाइडेड झाल्या आहे प्रत्येक वेगवेगळ्या सिटीज मध्ये. तर बघा त्या सिटीज नुसार त्या वेबसाईटवर ते वेगवेगळ्या त्यांच्यानुसार ते काय करणार आहे, नोटिफिकेशन टाकणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, त्या नोटिफिकेशन आपल्याला जिची आपल्याला पोस्ट भरणार आहोत आपण, ते नोटिफिकेशन आपल्याला त्या साईडवर जाऊन बघायचं आहे की जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे वेगवेगळे असू शकतात. तर बघा, आणि ते जाऊन आपल्याला बघायचं आहे आणि त्यानुसारच आपण काय भरायचं, आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर बघू आपण की ह्या वॅकन्सीज आहे, या वॅकन्सीज कोणत्या कोणत्या सिटीज आहेत. तर फर्स्ट बघा, अहमदाबाद. फर्स्ट काय, अहमदाबाद इथे त्यांनी त्याची वेबसाईट पण दिली आहे. त्यानंतर अजमेर आहे, त्यानंतर भोपाल, त्यानंतर भुवनेश्वर, त्यानंतर बिलासपूर, त्यानंतर चंदीगड, त्यानंतर गुवाहाटी, त्यानंतर जम्मू, श्रीनगर, त्यानंतर कोलकाता, नालंदा, मुंबई, मुझफ्फर, पटना, पटना, प्रयागराज, रांची, सिकंदराबाद, सिलगिरी, बेंगलुरू आणि गोरखपूर. तर बघा, या पूर्ण सिटीमध्ये या 272 वॅकन्सीज आहे. जर आपल्याला जे नोटिफिकेशन जर बघायचं असेल तर आपण त्या वेबसाईटवर ज्या ज्या सिटी दिल्या त्या सिटीच्या वेबसाईटवर जाऊन आपण बघू शकतो. तर नोटिफिकेशन काय आहे, सीई नंबर 03/2025. तर अशा प्रकारची संपूर्ण नोटिफिकेशन आहे. बघा, नर्सिंग वाल्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे की आता वॅकन्सीजला सुरुवात झालेली आहे. खूप सारे विद्यार्थी, खूप सारे मुलं जे आहे ते कॉम्पिटिटिव्हच्या मागे खूप लागलेले आहे. त्यांनी जॉब वगैरे सोडून खूप सारे जण तयारी करतात. तर बघा, त्यासाठी ही खूप महत्वाची इम्पॉर्टंट आहे. त्यांना एक मोटिवेशन यामधून मिळू शकते की आता वॅकन्सीज निघाली आहे. आता पुन्हा त्यांना जोरात जोमात पूर्ण तयारी अजून करायची आहे आणि आपली जी सीट आहे ती सीट यामध्ये पक्की करायची आहे. बघा, RRB साठी. आणि त्यांना नर्सिंग सुपरिटेंडेंट म्हणून पोस्ट मिळेल आणि जो पे आहे तो 7 पे राहणार. आणि डेट बघा, डेट किती राहणार, पुन्हा एक वेळा डेट सांगतो. 9 ऑगस्ट 2025 स्टार्टिंग डेट, त्यानंतर एंडिंग डेट काय 8 सप्टेंबर 2025 हे राहणार. तर बघा, जे पण इंटरेस्टेड लोक असेल त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी फॉर्म भरा आणि एक चांगलं अचिव्हमेंट मिळवा. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. आणि जे नर्सिंगचे आहे त्यांनी त्यांच्यापर्यंत हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.